आता पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात आमच्या स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीनंतर विधानसभेत आज गदारोळ होण्याची शक्यता आहे। भाजप आमदार आज दोन्ही सभागृहात आक्रमक भूमिका घेणार आहेत। तसंच फडणवीसांची चौकशी आणि नवाब मलिकांचा राजीनामा या मुद्द्यावरून भाजपने विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे। आरोपींसोबत व्यवहार करणाऱ्या मलिकांचा अजून राजीनामा का घेतला जात नाही असा सवाल भाजप नेत्यांनी उपस्थित केलाय। तर दुसरीकडे मवियाच्या नेत्यांची बैठक सुरू आहे, ज्यामध्ये मवियाची आजची रणनीती ठरणार आहे। शिवसेना खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची आज भेट घेणार आहेत। दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी ही भेट होणार असल्याची माहिती मिळते। 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही भेट होणार आहे। तसंच या भेटीत राज्यातील राजकीय स्थितीवरही चर्चेची शक्यता आहे। दरम्यान शरद पवारांवरील टीकेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवरती टीका केली आहे। शरद पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून काल परवा पक्षात आलेले टीका करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। निवडणुका आल्या की पक्ष धार्मिक होता तसा सणसणीत टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला दिला। तर आता विजयाचा उन्माद न ठेवता काम करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे। कर्नाटकातील हिजाब गर्ल मुस्कानचा औरंगाबादमध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर सपत्नीक सत्कार करणार आहेत। या सत्काराला भाजपने विरोध केलाय। हा सत्कार झाला तर किंवा मुस्कान शहरात आली तर शांतता भंग होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। पोलिसांनी हा कार्यक्रम अडवला नाही तर भाजप कार्यक्रम होऊ देणार नाही अशी धमकी देण्यात आली आहे। यावर मुस्कानचा सत्कार तर होणारच अशी भूमिका वंचितने घेतली आहे। आता पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यानं पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालंय। तिवरे धरण दुर्घटनेला 3 वर्ष झाली तरीही धरण दुर्घटनेमध्ये दोषी कोण हे जिल्ह्याला अद्याप माहिती नाहीये। तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी सूचना देऊन एसआयटी स्थापन केली होती। मात्र ती एसआयटी आहे कुठे हे सांगायला हे सरकार तयार नाहीये असा हल्लाबोल भाजप नेते निलेश राणे यांनी मवियावरती केलाय। रत्नागिरी जिल्ह्यात परिस्थिती भयानक होत चालली आहे, त्यामुळे लोकायुक्तांकडे तक्रार करणार असल्याचं निलेश राणे यांनी सांगितलं। कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। अनिल देशमुख सध्या ऑर्थोरोड जेलमध्ये आहेत। अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मुंबईतील घाटकोपर येथील छेडानगर जंक्शनमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून नवीन उड्डाणपूल उभारण्यात आलाय। या उड्डाणपुलाची राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली। शनिवारी मुंबईत झालेल्या 12वीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं समोर आलंय। या प्रकरणी एका खासगी क्लासेस चालवणाऱ्या मुकेश यादव या व्यक्तीला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्या क्लासमध्ये शिकणाऱ्या 3 विद्यार्थ्यांना त्याने परीक्षेआधीच व्हॉट्सअॅपवर पेपर पाठवला होता आणि या प्रकरणी त्या 3 मुलांचीही चौकशी करण्यात आली आहे। तसंच हा पेपर इतर कोणत्या विद्यार्थ्यांना मिळाला का याचाही तपास करण्यात येतोय। त्यामुळे आता 12वीच्या मुलांचा हा पेपर पुन्हा घेणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीनं सुरू असलेल्या एमबीबीएसच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायोलॉजीचा पेपर हा फुटल्याचं समोर आलेला आहे। लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या हातात हा पेपर पडल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय। कारण हा पेपर जसाच्या तसा नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयात घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत आला होता। त्यामुळे 4 महिन्यांपूर्वीच हा पेपर फुटला होता। आता विद्यापीठाला या विषयाची परीक्षा रद्द करावी लागली आहे। आता 26 मार्चला या विषयाची फेरपरीक्षा होणार आहे। आज पंढरपुरात आमलकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सजावट करण्यात आली। गाभाऱ्याला पांढऱ्या रंगाच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे। यामुळे विठू माऊलीचं रूप अधिकच खुलून दिसतंय। मुंबई आणि परिसरात सध्या उष्णतेची लाट पसरली आहे। गेल्या 3 दिवसांपासून शहराच्या तापमानात अचानक वाढ झाली आहे। मुंबईत बहुतांश ठिकाणी 36 ते 40 डिग्री दरम्यान कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे। बुधवारपर्यंत ही उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मुंबईकरांनी कारणाशिवाय बाहेर पडू नये, बाहेर पडताना भरपूर पाणी प्यावं, काळे कपडे घालू नये, टोपी घालून बाहेर पडावं असा सल्ला हवामान विभागानं दिलाय।
पुढील आठवड्यात राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट धडकणार असून होळीपर्यंत तापमान तब्बल 44 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील वर्लो परिसरात आज 2 जणांचे मृतदेह सापडलेत. या दोघांपैकी एकानं कोस्टल रोडजवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, तर सकाळी 8:30च्या सुमारास वरळी सिफेजवळील समुद्रात अज्ञाताचा मृतदेह आढळून आलाय. दोन्ही मृतदेहांची ओळख पटलेली नाहीये. पोलिसांनी दोन्ही प्रकरणी या एडीआर नोंदवून तपास सुरू केलाय. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील नायर रुग्णालयात नेण्यात आले. उसाला आग लागून झालेलं नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून धुळे जिल्ह्यातील 34 वर्षीय शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिंदखेडा तालुक्यातील जुने कोटदे इथल्या शेतकरी हिमंत गिरासे यांनी स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. 3 एकरवरील ऊस जळाल्यानं झालेलं नुकसान आणि कर्जाच्या विवंचनेतून गिरासे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मावळात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा फटका हा आंब्याला बसलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा चांगलाच बहरला होता, चांगला मोहर देखील आला होता, परंतु निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे काही भागात मोहर देखील गळून पडतोय. त्यामुळे बागायतदारांच्या चिंतेत आता वाढ झाली आहे. जळगावातील शनीपेठ परिसरातील गवळीवाड्यात 2 गटात रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली. या दरम्यान एक कारही फोडण्यात आली आहे. वादाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, मात्र घटनास्थळी पोलिसांचा फौज पाठा तैनात करण्यात आलाय. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या चारठाणा इथं बस आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर जिंतूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्नर तालुक्यातील बदगी गावच्या घाटात कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं रविवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात नवनाथ हुळवळे हे जागीच ठार झाले, तर राहुल हुळवळेंचा उपचारासाठी त्यांना नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दोघेच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जांभळे गावातील रहिवासी होते. रुपयाच्या मूल्यात घसरण झाल्यानं आणि ब्राझीलच्या आगामी हंगामात ऊस गाळप घटण्याची शक्यता असल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या 13 दिवसात पांढऱ्या साखरेचे दर प्रति क्विंटल 3,741 रुपयांवरून 4,011 रुपयांवरती आले, तर कच्च्या साखरेचे दर 2,994 रुपयांवरून 3,934 रुपयांवरती पोहोचलेत. त्यामुळे साखरेच्या निर्यातीला पुन्हा चालना मिळाली असून साखर उद्योगाला आता बळकटी मिळणार आहे. या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या, तेव्हा कुठेही जाऊ नका. पण एक महत्त्वाची आठवण, ते म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी देखील काळजी घेण्यासाठी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. जखमींना उपचारार्थ जालना आणि देऊळगाव राजा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जालन्यातील अंबड तालुक्यातील रोगनवडी येथील 12 भाविक हे शेगावला दर्शनासाठी जात असताना हा भीषण अपघात झालाय. साताऱ्यातील मामुर्डी येथील घराला अचानक आग लागून संपूर्ण घर जळून खाक झालंय. अचानक आगडोंब झाल्यानं घरातील सर्व लोक वेळेत घरातून बाहेर पडले आणि यामुळे जीवितहानी टळली आहे. बचाव कार्यात वेळी सिलेंडर गॅस बाहेर काढल्यानं देखील मोठा अनर्थ टळलाय. वाशिम जिल्ह्याच्या चिखली शेत शिवारातील राजू नेहुल या शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला आग लागून गोठ्यातील मोटर पंप, स्प्रिंकलर संचासह इतर शेती उपयोगी साहित्य आणि जनावरांचा चारा हा जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या आगीच्या घटनेत 2 गायी देखील जखमी झाल्यात. गोठ्याला आग लागल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. रुपयाच्या मूल्यात घसरण झाल्यानं आणि ब्राझीलच्या आगामी हंगामात ऊस गाळप घटण्याची शक्यता असल्यानं
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या 13 दिवसात पांढऱ्या साखरेचे दर प्रति क्विंटल 3,741 रुपयांवरून 4,011 रुपयांवरती, तर कच्च्या साखरेचे दर 2,994 रुपयांवरून 3,934 रुपयांपर्यंत पोहोचलेत. त्यामुळे साखरेच्या निर्यातीला पुन्हा चालना मिळाली असून साखर उद्योगास आता बळकटी मिळणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीनंतर विधानसभेत आज गदारोळ होण्याची शक्यता आहे. भाजप आमदार आज दोन्ही सभागृहात आक्रमक भूमिका घेणार आहेत. सकाळी 10 वाजता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपचे आमदार घोषणाबाजी करणार आहेत. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बचा मुद्दा भाजप आज पुन्हा लावून धरेल. फडणवीसांनी व्हिडिओ दाखवून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील त्यावर प्रत्युत्तर देणार आहेत. कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख सध्या ऑर्थरोड जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मुंबईतील घाटकोपर येथील छेडानगर जंक्शन इथं MMRDAच्या माध्यमातून नवीन उड्डाणपूल उभारण्यात आलाय. या उड्डाणपुलाची राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. सध्या राज्यात आरोप प्रत्यारोपांचं युद्ध सुरू आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवरती निशाणा साधलाय. हातातल्या यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. विरोधातल्या संपवण्याचा प्रयत्न होतोय असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. तसंच पात्रता नसतानाही वक्तव्य केली जातात. आरोप प्रत्यारोप लोकांना आवडत नाहीत असं म्हणत पवारांनी विरोधकांना टोला लगावलाय. आरे वाचून मी उपकार नाही केले, मुंबईकर म्हणून माझं कर्तव्य आहे. कृती आराखड्याचं अनुकरण देशानं करावं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मुंबईतील वातावरण कृती आराखड्याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्यावेळी ते बोलत होते. आज पंढरपुरात आमलकी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सजावट करण्यात आली आहे. गाभाऱ्याला पांढऱ्या रंगाच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. यामुळे विठू रुक्माईचं रूप हे अधिकच खुलून दिसतंय. मुंबई आणि परिसरात सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. गेल्या 3 दिवसांपासून शहराच्या तापमानात अचानक वाढ झाली आहे. मुंबईत बहुतांश ठिकाणी 36 ते 40 डिग्री दरम्यान कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. बुधवारपर्यंत ही उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबईकरांनी कारणाशिवाय बाहेर पडू नये. बाहेर पडताना भरपूर पाणी प्यावं आणि काळे कपडे घालू नये. टोपी घालून बाहेर पडावं असा सल्ला हवामान विभागानं दिलाय. पुढील आठवड्यात राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट धडकणार असून होळीपर्यंत तापमान तब्बल 44 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील वर्लो परिसरात आज 2 जणांचे मृतदेह सापडलेत. या दोघांपैकी एकाने कोस्टल रोड जवळ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर आज सकाळी 8:30च्या सुमारास वर्डी सीफेजवळच्या समुद्रात अज्ञाताचा मृतदेह आढळून आलाय. दोन्ही मृतदेहांची ओळख पटलेली नाहीये. पोलिसांनी दोन्ही प्रकरणी ADR नोंदवून तपास सुरू केलाय. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील नायर रुग्णालयात नेण्यात आले. उसाला आग लागून झालेलं नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून धुळे जिल्ह्यातील 34 वर्षीय शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिंदखेडा तालुक्यातील जुने कोटदे येथील शेतकरी हेमंत गिरासे यांनी स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. 3 एकरवरील ऊस जळाल्यानं झालेलं नुकसान आणि कर्जाच्या विवंचनेतून गिरासे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा गावात आंघोळीसाठी गेलेल्या 3 मुलांचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे निमगाव सावा गावावर शोककळा पसरली आहे. या 3ही मृत मुलांचं वय वर्ष 7 ते 14 या गटातील आहे. पुढील तपास पोलीस करतात. बुलडाण्याच्या नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथील अत्यंत गरीब कुटुंबातील एक महिला 22 वर्षांआधी हरवली होती. आज तब्बल 22 वर्षांनंतर ती आपल्या घरी सुखरूप पोहोचली आहे. केरळ राज्यातील कासरगोड येथील स्नेहालय सायको सोशल रिहॅबिलिटेशन सेंटर आणि समाजसेवी संस्था तिचा सांभाळ करत होती. तब्बल 22 वर्षांनंतर आज तिच्या मुलीला भेटल्यानं मुलीसह नातेवाईकांनाही अश्रू अनावर झाले. गडचिरोलीमध्ये 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांवरती प्रशासक नियुक्तीचा आदेश नेमण्यात आलाय.